चला तर आज आपण सुरू करूया पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातील स्वाध्याय 12.1 मधील प्रश्न क्रमांक 6. एका वृत्तचितीच्या दोन्ही बाजूला अर्धगोल बसविलेल्या आकाराची एक औषधाची कॅप्सूल आहे. संपूर्ण कॅप्सूलची लांबी 14 मिलीमीटर आणि त्याचा व्यास 5 मिलीमीटर आहे. तर तिचे पृष्ठफळ काढा. इथे आकृतीमध्ये आपल्याला कॅप्सूलची लांबी आणि कॅप्सूलचा व्यास दाखवलेला आहे. आपण कॅप्सूल पाहिली असता येथे हे दोन अर्धगोल आहेत आणि मध्ये आहे तो वृत्तचिती आकार आहे. त्यामुळे आपल्याला या कॅप्सूलचे पृष्ठफळ काढायला सांगितलेले आहे. म्हणजेच आपण वृत्तचितीचे पृष्ठफळ काढणार आहोत आणि अर्धगोलांचे देखील वक्र पृष्ठफळ काढणार आहोत. याचे कारण काय? तर उदाहरणामध्ये आपल्याला कॅप्सूलची लांबी 14 मिलीमीटर दिलेली आहे व व्यास 5 मिलीमीटर दिलेला आहे. यामध्ये आपल्याला कॅप्सूलचे पृष्ठफळ काढायला सांगितलेले आहे. कॅप्सूलचे पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढावे लागेल आणि या दोन अर्धगोलांचे देखील वक्र पृष्ठफळ काढावे लागेल. येथे सपाट भाग आतमध्ये असल्यामुळे त्याचे पृष्ठफळ ह्याच्यामध्ये येणार नाही. आपल्याला कॅप्सूलचा व्यास टी बरोबर दिलेला आहे 5 मिलीमीटर. यावरून आपण अर्धगोलाची आणि वृत्तचितीची त्रिज्या काढू शकतो. त्रिज्या R बरोबर D/2 बरोबर 5/2 मिलीमीटर. याला आपण दशांश रूपात देखील लिहू शकतो व असे लिहिल्यास देखील आपण उदाहरण सोडवण्यासाठी सोपे जाईल. आता आपण अर्धगोलाची उंची देखील लिहू. इथे अर्धगोलाची त्रिज्या आणि उंची समान असल्यामुळे 5/2 हेच अर्धगोलाची त्रिज्या आणि उंची असेल. R बरोबर 5/2. अर्धगोलाची उंची आपण काढण्याचे कारण म्हणजेच जेव्हा आपण कॅप्सूलचे पृष्ठफळ काढणार त्यावेळी वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आपल्याला लागेल. वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र आहे 2πRh. म्हणजेच आपल्याला वृत्तचितीची उंची काढण्याची गरज आहे आणि वृत्तचितीची त्रिज्या देखील लागेल. इथे वृत्तचितीची त्रिज्या आपल्याला मिळालेली आहे, पण उंची काढण्यासाठी आपल्याला या अर्धगोलाची उंची सुद्धा लागेल. ही अर्धगोलाची उंची वापरून आता आपण वृत्तचितीची लांबी किंवा वृत्तचितीची उंची काढून घेऊ. येथे वृत्तचितीची उंची काढण्याकरता कॅप्सूलची एकूण उंची दिलेली आहे किंवा एकूण लांबी दिलेली आहे, त्यामधून दोन अर्धगोलांची उंची वजा करू. कॅप्सूलची लांबी दिलेली आहे 14 वजा 2 गुणिले 5/2. येथे 14 गुणिले 5 14 वजा 5 केल्यास आपल्याला मिळेल 9 मिलीमीटर इतकी वृत्तचितीची उंची आहे. आता आपण कॅप्सूलचे पृष्ठफळ काढून घेऊ. कॅप्सूलच्या पृष्ठफळासाठी आपले सूत्र तयार झालेले आहे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ अधिक 2 गुणिले अर्धगोलांचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र आहे 2πRh अधिक 2 गुणिले अर्धगोलांचे वक्र पृष्ठफळ 2πr² या सूत्राने काढतात. यामध्ये जे सामायिक असेल ते आपण प्रथम बाहेर घेऊ. इथे 2 सामायिक आहे, त्याचप्रमाणे पाय आणि R.
देखील सामायिक आहे. 2 पाय आर कंसामध्ये एच अधिक इथला 2 उरलेला आहे आणि त्याचप्रमाणे आर देखील उरलेला आहे. यामध्ये किमती ठेवल्यानंतर 2 गुणिले 22/7 गुणिले 5/2 कंसामध्ये 9 अधिक 2 गुणिले 5/2. बावीसचे 7 गुणिले 5 इथे 9 अधिक 5. 22 7 गुणिले 5 गुणिले 9 आणि 5 यांची बेरीज केल्यावर 14. 22 7 गुणिले 14 पंचे 70. 7 ने याला भाग जातो. 22 गुणिले 10 केल्यास आपले उत्तर येईल 220 मिलीमीटरचा वर्ग. हे आपले कॅप्सूलचे पृष्ठफळ आहे. पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातील स्वाध्याय 12.1 मधील प्रश्न क्रमांक 7. वृत्तचितीवर शंकू बसविल्यानंतर होणाऱ्या आकाराचा एक तंबू आहे. वृत्तचितीच्या आकाराच्या भागाची उंची आणि व्यास अनुक्रमे 2.1 मीटर आणि 4 मीटर असून वरील शंकवाकृती भागाची तिरकस उंची 2.8 मीटर आहे. तर तो तंबू बनवण्यासाठी लागलेल्या कॅनव्हासचे क्षेत्रफळ काढा. त्याचप्रमाणे ₹500 दर मीटरचा वर्ग दराने तंबूसाठी लागलेल्या कॅनव्हासची किंमत काढा. यामध्ये आपल्याला ध्यानात घ्यायचे आहे की तंबूच्या पायाकडील भागावर कॅनव्हास आच्छादलेले नाही. या गणितामध्ये आपल्याला कॅनव्हाससाठी लागणारा खर्च काढायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रथम कॅनव्हासचे क्षेत्रफळ काढावे लागेल. कॅनव्हासचे क्षेत्रफळ काढत असताना इथे शंकू आणि वृत्तचिती आकार तयार झालेला आहे. म्हणजेच आपल्याला शंकूचे वक्रपृष्ठफळ काढावे लागेल आणि वृत्तचितीचेही वक्रपृष्ठफळ काढावे लागेल. आपल्याला काय दिलेलं आहे तर वृत्तचितीचा व्यास D बरोबर 4 मीटर. त्याचप्रमाणे आपल्याला वृत्तचितीची उंची दिलेली आहे 2.1 मीटर आणि शंकूची तिरकस उंची दिलेली आहे L बरोबर 2.8 मीटर. या सर्व गोष्टी आपण येथे लिहून घेऊ आणि त्याचप्रमाणे शंकूची आणि वृत्तचितीची त्रिज्या देखील काढून घेऊ. वृत्तचितीचा व्यास आहे 4 मीटर. यावरून आपण शंकूची आणि वृत्तचितीची त्रिज्या काढून घेऊ. R बरोबर D भागिले 2 बरोबर 4 भागिले 2. इथे 2 ने भाग लावल्यास आपल्याला मिळेल 2 मीटर. यानंतर वृत्तचितीची उंची लिहून घेऊया. वृत्तचितीची उंची स्मॉल h बरोबर 2.1 मीटर. शंकूची तिरकस उंची स्मॉल l बरोबर 2.8 मीटर. आता प्रथम आपण कॅनव्हासचे क्षेत्रफळ काढून घेऊ. कॅनव्हासचे क्षेत्रफळ बरोबर शंकूचे वक्रपृष्ठफळ अधिक वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ. शंकूचे वक्रपृष्ठफळ πr_l या सूत्राने काढतात आणि वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 2πr_h या सूत्राने काढतात. येथे आपण सामायिक असलेले प्रथम बाहेर काढून घेऊ. पाय आणि r हे दोन्ही सामायिक आहेत. कंसात येईल l अधिक 2 गुणिले h.
ह्याच्या किमती ठेवल्यानंतर पायची किंमत 22/7 गुणिले आरची किंमत आहे 2, कंसामध्ये एलची किंमत आहे 2.8 अधिक 2 गुणिले 2.1. 2.8 अधिक 2 गुणिले 2.1 म्हणजे 4.2. यांची बेरीज केली असता इथे येईल 7. 7 एके 7 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेले आहे 44 मीटरचा वर्ग. हे झाले कॅनव्हासचे क्षेत्रफळ. आता यानंतर आपल्याला हा कॅनव्हास खरेदी करण्यासाठी म्हणजेच तंबू बनवण्यासाठी किती खर्च आला हे देखील काढायचे आहे. यासाठी क्षेत्रफळ गुणिले दर करावे लागेल. आपले क्षेत्रफळ आलेले आहे 44 मीटरचा वर्ग गुणिले आपल्याला दर दिलेला आहे ₹500 दर मीटरचा वर्ग. इथे मीटरचा वर्ग एकमेकाला कॅन्सल होतील. यानंतर 44 गुणिले 500 केल्यानंतर रुपये 22,000 इतकी तंबू बनवण्यासाठी लागणाऱ्या कॅनव्हासची किंमत आहे. यानंतरचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.